गुरुचरित्रातील दिव्य कथा। एका आईच्या अश्रूंनी घडवला दुसरा दत्तावतार। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री दत्तात्रेयाय नमः। जय जय रघुवीर समर्थ। नामधारकांनी सिद्धमुनींना विचारले, गुरुदेव, श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीनृसिंह सरस्वती या दोन दत्तावतारांना जोडणारा सर्वात मोठा दुवा कोणता? सिद्धमुनी शांत हसले, ऐक नामधारका, ही कथा केवळ एका मातेची नाही, ही कथा आहे गुरूंनी दिलेल्या वचनाची। कुरोपूर नगरीत वेदांचा अभ्यास करणारा एक ब्राह्मण राहत होता। त्याची पत्नी अंबिका धर्मशील, पतिव्रता, भक्तिमय जीवन, पण तिच्या आयुष्यात एक जखम होती। जन्मलेले प्रत्येक लेकरू काही दिवसात तिच्यापासून हिरावले जात होते। शेवटी एक मुलगा जिवंत राहिला, पण तो अत्यंत मंदबुद्धी होता। वडिलांनी वेद शिकवले, गुरूंनी प्रयत्न केले, व्रते, उपवास, देवपूजा, पण काहीच उपयोग झाला नाही। लवकरच पतीचेही निधन झाले, घर उद्ध्वस्त झाले, आई आणि मुलाला भीक मागण्याची वेळ आली। गावातील लोकांनी दया केली नाही, ते रोज हस्त म्हणू लागले, असा मुलगा जगून काय उपयोग, गंगेत उडी मारा। हे शब्द अंबिकेच्या हृदयावर वार करत होते। एक दिवस तिने आणि तिच्या मुलाने जगाचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला। दोघेही गंगेच्या पाण्यात उतरले। त्याच क्षणी नियतीने वेगळाच निर्णय घेतला होता। तेथे स्नान करत होते भगवान श्रीपाद श्रीवल्लभ। दोघांनी दुरूनच नमस्कार केला। श्रीपादांनी प्रेमाने विचारले, माते, डोळ्यात इतके अश्रू का? अंबिकेने आयुष्यभराचे दुःख त्यांच्या चरणी मांडले। शेवटी ती रडत म्हणाली, त्या जन्मात काही मिळाले नाही स्वामी, पण पुढच्या जन्मी तुमच्यासारखा पुत्र लाभो। हे ऐकून श्रीपादांच्या करुणामय अंतःकरणाला पाझर फुटला। ते म्हणाले, माते, तुझे अश्रू व्यर्थ जाणार नाहीत। प्रदोषकाळी भगवान शंकराची भक्ती कर, योग्य वेळी मीच तुझ्या पोटी जन्म घेईन। क्षणभर अंबिकेचे सर्व दुःख नाहीसे झाले, तिला नवजीवन मिळाले। त्या दिवसापासून तिने आयुष्यभर प्रदोषव्रत आणि शिवपूजा केली। काळ पुढे सरकला, तिचे शरीर नश्वर झाले, पण गुरूंचे वचन अजून जिवंत होते। पुढील जन्मात तीच अंबिका अंबाभवानी म्हणून लाडकारंजा येथे जन्माला आली। तिचा विवाह शिवभक्त माधव यांच्याशी झाला। दोघेही नित्य प्रदोष पूजा करत राहिले। आणि एक दिवस त्या घरात जन्म झाला एका तेजस्वी बालकाचा, ज्याला पुढे संपूर्ण जग श्रीनृसिंह सरस्वती म्हणून ओळखू लागले। त्या दिवशी कुरोपूरमध्ये दिलेले श्रीपादांचे वचन पूर्ण झाले। म्हणूनच श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीनृसिंह सरस्वती या दोन दत्तावतारांना जोडणारा सर्वात मोठा दुवा म्हणजे अंबिका माता। पुढील जन्मातील अंबाभवानी। बोध, भगवंत कधीच आपले वचन विसरत नाहीत। भक्ताचे अश्रू, भक्ताची श्रद्धा आणि भक्ताचा विश्वास योग्य वेळी नक्की फळाला येतो। कधी कधी एका जन्मात केलेली भक्ती दुसऱ्या जन्मात परमेश्वराला आपल्या घरी आणते। श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र परंपरेतील कथांवर आधारित। तुम्हाला वाटते का की गुरुकृपा योग्य वेळीच मिळते? श्री गुरुदेव दत्त लिहून तुमची भावना व्यक्त करा आणि ही कथा प्रत्येक दत्तभक्तापर्यंत पोहोचवा।